राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगदो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशची जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी न मन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता चला विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 50व्या मधलं थोडं राहिलेलं आहे. काल आपण संशय विरहित उत्पन्न झालेले दृढ ज्ञान ते अविद्येचा नाश करून आपणही निवृत्त होते. संशय विरहित ज्ञान, ज्या ज्ञानामध्ये कसलाही प्रकारचा संशय राहिलेला नसतो अशा ज्ञानाला संशय विरहित ज्ञान म्हणतात.
म्हणजेच त्या ज्ञानामध्ये अज्ञान नावाला सुद्धा राहत नाही. असं ज्ञान संशय विरहित म्हणतात. कारण संशय उत्पन्न होण्याला कारण अज्ञान आहे. अज्ञानच नाही तिथं, म्हणून संशय उत्पन्न होऊ शकत नाही. म्हणून संशय विरहित ज्ञान होणं, अंतःकरण वृत्ती संशयरहित होणं, याला कारण संशय विरहित वृत्ती होणं, याला कारण केवळ ज्ञान आहे. केवळ कारण संशय निवृत्ती ज्ञाना वाचून होतच नाही. संशय निवृत्ती सर्वांना अनुभव आहे. व्यवहारात सुद्धा संशय निवृत्ती ज्ञाना वाचून जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत संशय निवृत्त होत नाही. मग कर्म उपासना किती केल्या तरी त्याचा उपयोग होत नाही, है का नाही? म्हणून ज्ञानाला अतिमहत्त्व आहे. मग अशा दृढबोध ज्ञानामुळं त्या ज्ञानाचा दृढबोध झाला. म्हणजेच दृढबोध होणे म्हणजे संशय विरहित होणे. आणि तशा संशय विरहित ज्ञानाचा दृढबोध झाल्यामुळे ज्ञानाला आत्मस्वरूपाविषयी भ्रांती राहते का? आत्मस्वरूपाविषयी अजिबात भ्रांती राहत नाही. ज्ञानाने भ्रांतीचा नाश होतो. म्हणून त्या ज्ञानाचा नाश झालेला असतो ज्ञानाने. म्हणून भ्रांती तेथे राहतच नाही. म्हणून त्या वृत्ती ज्ञानाच्या आवृत्तीचा काही उपयोग नाही. ज्याचा भ्रांती दोष शिल्लक राहिलेला आहे त्याला पुन्हा पुन्हा वृत्ती ही तदाकार करावी लागेल, आत्मकार करावी लागेल. कारण भ्रम निवृत्त करायचा आणखी शिल्लक राहिला आहे, काही अंशी राहिला आहे. म्हणून त्याला श्रवण मनन निधिध्यासन करावे लागते, है का नाही? मग भ्रांती ज्ञान जोपर्यंत समूळ नष्ट होत नाही तोपर्यंत ती वृत्ती पुन्हा पुन्हा साधनेमध्ये लागणारच, है का नाही? म्हणून त्या वृत्ती ज्ञानाच्या आवृत्तीचा हे म्हणतात काही उपयोग नाही. जर भ्रांती असेल तर उपयोग आहे पुन्हा पुन्हा वृत्ती करण्यात, ब्रह्माकार वृत्ती करण्यात. आणि जर ब्रह्माकार वृत्तीने संशयपणे नांदत असेल तर त्या वृत्तीला पुन्हा उजाळा द्यायची काही आवश्यकता पडत नाही. म्हणजे मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे अशा वृत्तीचा उपयोग काय होणार आहे ज्ञानाला? मी ब्रह्मरूप आहे अशा वृत्तीचा ज्ञानाला काही उपयोग होत नाही. उलट त्याच्या ठिकाणी जर हे घडत असेल वृत्तीमध्ये मी ब्रह्मरूप आहे तर त्या ठिकाणी अज्ञान मानावं लागेल. मग मी ब्रह्मरूप आहे याला ब्रह्महत्या कोटी म्हटलंय. मी ब्रह्म म्हणता ब्रह्महत्या कोटी. अहो एक गाय जर मारली तर
33 कोटी देवांची हत्या केल्याचं पातक लागत आहे असं शास्त्र म्हणतं. गाय मारली तर तेवढं पातक लागत. पण मी ब्रह्म जर म्हटलं तर काय होतं? मी ब्रह्म म्हणता ब्रह्म हत्या, ब्राह्मणाची हत्या. किती ब्राह्मण मारल्याची हत्या? 1 कोटी. 1 कोटी म्हणजे एक प्रकारचा ब्राह्मण मारल्यासारखंच आहे. एक प्रकारचा. कोटी म्हणजे काय? हा, प्रकार. मागे सांगितलं होतं है का नाही? मग मी ब्रह्म म्हणता ब्रह्माची हत्या व्हायली. आता कशी व्हायली ब्रह्माची हत्या? मी ब्रह्म म्हणल्या कारण तो सिद्ध व्हाय ना मी ब्रह्म म्हणून. हा, कारण मी ब्रह्म आहे हे जे म्हणायलाय तो कोणाला सांगायलाय? सांगणारा कोण आहे? दुसरा है का नाही? आणि तो आपण आपणालाच सांगायलाय. हा, मग आपण आपणाला काय सांगायची गरज आहे? स्वतः ब्रह्मरूप आहे. त्या वाक्यात काय? मीचच ज्ञान करून द्यायले ते वाक्य, है का नाही? मीचच ज्ञान करून द्यायले. कोणाला द्यायले? मीलाच द्यायले, है का नाही? आणि ते मीलाच ज्ञान करून द्यायले तर त्या ठिकाणी पुनरावृत्ती दोष येतो. याला काय म्हणायचं? पुनरावृत्ती दोष येतो. आणि दृढ ज्ञान जर झाला असेल तर पुनरावृत्ती दोष वृत्तीमध्ये येत नाही. दृढ ज्ञान झालं तर पुनरावृत्ती दोष येत नाही. लग्न झाल्या झाल्या ही माझी पत्नी आहे असं तो म्हणेल, है का नाही? पण त्याला जर सुना त्याच्या हाताखाली आल्या तर पुन्हा तो म्हणेल का ही माझी पत्नी आहे? म्हणजे पुनरावृत्ती दोष येईल का? कारण त्याला दृढता झाली ही माझी पत्नीच आहे म्हणून. अपरोक्ष होऊन गेले ते जसं पुनरावृत्ती घडत नाही. मी अमुक स्त्रीचा पती आहे ही पुनरावृत्ती घडत नाही. आता ही कशी घडत नाही? सहज. तो मुद्दाम त्या ठिकाणी घडवित नाही का तशी पुनरावृत्ती? हा, तसं ज्ञान त्या वृत्तीमध्ये उत्पन्नच होत नाही, है का नाही? का होत नाही? तर एकदा सामान्य झालेलं ज्ञान पुन्हा ते विशेष भावाला येत नाही. एकदा सामान्य झालेलं ज्ञान विशेष होत नाही. जसं बीज भाजूनी केली लाही, ते बीज साळीमधले तांदूळ काढले तरी उगवत नाही. किती भारीचा तांदूळ आणा, ते पेरल्या उगवण का हो? आणि पुन्हा त्या तांदळाच्या लाह्या केल्या आणि त्या पेरल्या, मग तर उगवण ना. अहो, सडलेला तांदूळ तर उगवत नाही, सडलेल्या साळी तर उगवत नाहीत, तर भाजलेला तांदूळ कधी उगवेल? आणि त्यातली त्यात पुन्हा ते तांदूळ कुठे पेरला? खडकावर पेरला. मग तर विचारच करायचं काम नाही. दृढ त्याला म्हणतात, सामान्य त्याला म्हणतात. की तसं ज्ञान सामान्य झाल्यावर पुन्हा तो जन्म मरणाच्या फेऱ्यात कशाला येईल? कारण संशयच काय शिल्लक राहिला नाही. मीच्या बाबतीतला संशय काहीच शिल्लक राहिला नाही. त्याला मी
अमुक हे म्हणायची सुद्धा गरज राहिली नाही. मी तो वासुदेव तत्वता. या दृढबोधावर तो सामान्य रूपाने असतो, विशेष रूपाने नसतो. पुन्हा त्या बोधाचं सामान्य स्वरूप. मग व्यवहारामधले जसे आपणाला सामान्य ज्ञान होत आहे, आता आपण पोथी झाली की लक्षात आणावं लागतं का आपल्या घरला जायची वाट, आपलं घर. म्हणजे कधीतरी विचार करतो का आता माझ्या घरला ही वाट जाती, माझं घर हेच आहे आणि त्या घरातले माणसंही हेच आहेत, मयच आहेत, लेकरं बी मयच आहेत, असं ज्ञान करायची गरज पडती का? पण ते ज्ञान नाही का? हा, ते ज्ञानच आहे. ते मधली मध्ये चालू असतंय सामान्य रूपानं, है का नाही? म्हणजेच ते दृढ ज्ञान म्हणतात त्याला. दृढ अपरोक्षे, दृढ अपरोक्षे म्हणतात सामान्य. तसं एकदा जर झालं तर तो कशानं बिघडल्या जाईल का पुन्हा? आणि मग कशानं बिघडतच नाही ते, तर पुन्हा त्याला त्या वृत्तीची ब्रह्माकार करण्याची काही आवश्यकता पडेल का? कधीच नाही. तृप्ती झाली या जैशी, साधने सरती अपयशी. अपयशी आपोआप साधनं मावळून जातात, तिथं सरतात, संपतात. साधनच संपतो, साधनच उरत नाही. म्हणजे तृप्ती झाल्यावर बर का, पण भूक लागली मरणाची. हा, आणि मग एखादं साधन नाही गवसलं, कशाचं? स्वयंपाक करायचं साधन, भाकर नाही बर का, त्या भाकरी करायचं साधन नाही गवसलं, तळपायाची आग मस्तकाला जाते, है का नाही? पण जेवण झाल्यावर पुन्हा त्याची आठवण सुद्धा राहत नाही साधनाची, है का नाही? काटवट कुठे, उलटणं कुठे, तवा कुठे, ह्याचं हा त्या अजिबात त्याचा विचारच येत नाही मनामध्ये. कारण साधनं काय संपतात, है का नाही? जसं नावेमध्ये बसावं, है का नाही? वाट बघून बघून नावात बसावं. नाव साधन आहे कशाचं? पैल तीराला जाण्याचं, है का नाही? मग तो पैल तीराला गेला आणि नंतर दुसऱ्या वाहनात बसला, त्यावेळेस तो नावेचं ध्यान तरी करतो का? पण वेदांत संप्रदाय इतका निष्ठुर नाही. तर सिंहावलोकन हे पुराण वाक्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि वेदांत वाक्य सुद्धा सांगतात. पण पुराण वाक्ये अमुक याचं नाव घेऊन सांगत नाहीत, सर्वांनाच सांगतात. पण वेदांत वाक्ये ज्याला गरज आहे त्याने सिंहावलोकन करावं. सिंहावलोकन म्हणजे मागं फिरून पाहावं, पुनरावृत्ती करावी, असं पुराण म्हणतंय. पुराण वाक्यामध्ये तसा प्रघात आहे. पण वेदांत वाक्यामध्ये सिंहावलोकन करण्याची गरजच पडत नाही, असं ते ज्ञान दृढ ज्ञान आहे. त्या ज्ञानाला दृढ ज्ञान म्हणतात, है की नाही? म्हणजेच काही काही डॉक्टर म्हणते तर नाही राहिलं तर इतक्या गोळ्या संपल्या या, है का नाही?
म्हणजे त्याला संशय आहे त्या गोळ्यावर की ह्या याला लागू होतीलच असं निश्चित नाही, आहे का नाही. म्हणून तो काय म्हणतो, या. पण काही काही डॉक्टर असे म्हणते तुम्ही इतक्या गोळ्या खा, तुम्हाला पहिल्याच गोळीत फरक पडन, पण ह्या इतक्या गोळ्या तुम्हाला खावा लागत्या, पुन्हा यायची गरजच नाही. हा कसा सांगतो, निसंशयानं सांगतो. तसं वेदांत शास्त्र निसंशयानं सांगतं की संशयच पुन्हा येत नाही. त्याचं सांगणंच कसं आहे बघा, वेदांत शास्त्राचं सांगणंच त्याचं निसंशयात आहे. आणि कशाविषयी आहे, संशयाविषयीच, की पुन्हा संशय येत नाही. मग संशयच नाही आला तर पुनरावृत्तीचा, त्या वृत्तीला साधन करण्याचा काही उपयोगच नाही. म्हणून मी ब्रह्म आहे अशा वृत्तीचा उपयोग काय, जर करू लागला तर त्याचा उपयोग काय होणार आहे. जर समजा तुम्ही एकांतात आहात आणि मग तुम्हाला सहज आठवण झाली, माझं नाव काय आहे गडे, विसरून मोव नाव, हा माझं नाव अमुक आहे, असं आपण कधी म्हणतोत का. कधीच तसं आपण आपलं नाव कधी विसरतच नाहीत ना. मग तसं दृढबोध झालेला तो कधी विसरेल का. अहो पाहुणं विसरत नाही म्हणते तर, हा एकदा शिकलेलं पाहुणं विसरत नाही, है का नाही. मग तसं एकदा ज्ञान झालेलं ते विसरतं का. आपण कोण आहेत हे एकदा कळालं, आपण कोण आहेत हे एकदा कळालं, पुन्हा कळवून घ्यायची काय गरज पडती का. यालाच म्हणतात दृढ अपरोक्ष. आणि खरा जो परमार्थाचा लाभ आहे तो हा आहे, दृढ अपरोक्ष होणं, है का नाही. हे झाल्याशी मरुनी साधकानं हे ज्ञान झाल्याशी का मरतच नाही. हे ज्ञान झाल्यावर हा, पण ह्या म्हणण्याचा तसा अर्थ घ्यावा, हे ज्ञान झाल्याशी मरुनी, त्याचा अर्थ तसा घ्यावा लागतो. म्हणजेच अशा वृत्तीचा उपयोग काय, अविद्या आणि भ्रांती निवृत्ती ही झालेलीच आहे. एकदा भ्रांती निवृत्ती झाली तर पुन्हा ती भ्रांती निवृत्ती करण्याची काही गरज नाही. बापानं ज्वारीच्या रानामध्ये बुजवणं केलं, बुजवणं, तर त्या ठिकाणी बापाला त्याच्यावर भ्रम होणार नाही कोणी आपल्या ज्वारीत शिरलंय का काय माणूस. बापाला कारण बुजवणं कोणी लावलंय, त्यानंच लावलंय. पण लेकाला माहीतच नव्हतं. लेक अचानक सांच्या पारी येडा करा म्हणजे राखायला गेला तर त्याला ते दिसायले माणसासारखं. मग त्याला का भ्रम झाला तिथं, त्याला त्याचं ज्ञानच नव्हतं. त्याचं काय होतं, त्याला अज्ञान होतं. आणि त्या अज्ञानामुळं त्याला काय वाटलं, ते अज्ञान क्षोभ पावलं आणि विपरीत ज्ञानाला परिणामाला पावलं. विपरीत ज्ञानाला, है का नाही. भुजवण भुजवण म्हणून वाटलं नाही, भुजवण मनुष्य म्हणून वाटला. याला म्हणतात विपरीत ज्ञान. दोरी दोरी म्हणून न वाटणं आणि दोरी सर्प म्हणून वाटणं याला म्हणतात विपरीत ज्ञान, है का नाही. शिंपलं म्हणून न वाटणं, शिंपलं चांदी म्हणून वाटणं
हे विपरीत ज्ञान आहे, याला विपरीत ज्ञान म्हणतात. मग हे विपरीत ज्ञान कोणाला होतंय? ज्याचं विपरीत ज्ञान व्हालंय, ज्याचं विपरीत ज्ञान व्हालंय, त्या विपरीत ज्ञान झालेल्याच्या अधिष्ठानाचं अज्ञान असतंय. भुजवनाचं अधिष्ठानाचं आहे का नाही? त्या भुजवनावर भासलेला मनुष्य तो भ्रम आहे, आणि त्या भ्रमाचं अधिष्ठान भुजवन आहे का नाही? कारण अधिष्ठान म्हणजे कारण, ते कारणाचं अज्ञान आहे का नाही? त्या कारणाचं अज्ञान आहे. मग त्या कारणाच्या अज्ञानामुळं विपरीत ज्ञानाची उत्पत्ती आहे का नाही? मग त्या विपरीत ज्ञानाची निवृत्ती करायची म्हणल्यावर, ते विपरीत ज्ञान घालवायचे म्हणल्यावर काय करावं लागल? त्याच्याशिवाय काय पर्याय आहे का? अधिष्ठानाचं ज्ञान करून घ्यावं लागन का नाही? मग तो मुलगा बापाच्या माघारी शेतात गेला आणि त्याला भुजवनावर मनुष्य दिसला, तर ते भुजवन आहे असं ज्ञान त्याला होण्यासाठी काय करावं लागल? हा, ते मनुष्य भ्रमरूप आहे हे त्याला अगोदर सांगावं लागल. त्या भ्रमाचं ज्ञान त्याला तर झालंच ना, है का नाही? आणि त्यानं सत्य मानलंय तिथं, है का नाही? आणि मग ते सत्य मानल्यामुळं बापाला म्हणला, बाबा आपल्या ज्वारीमध्ये माणसं आलीत, आपल्या ज्वारीत आता माणूस तर एकच दिसलाय, पण पुन्हा त्याच्यावर पुन्हा दुसरं विपरीत ज्ञान. एक माणूस येत नाही, अनेक येत असतात. चोर एक येत नाही, म्हणून माणसं, आहे का नाही? माणसं आलीत. बाप म्हणला, कशाहून म्हणायला असतो? म्हणला, म्या प्रत्यक्ष बघितले, तर म्या प्रत्यक्ष बघितलेत. बाप म्हणला, किती तो? ते म्हणला, एक दिसले, पण आजूक असण्याची अनुमान काढ त्यानं. त्याच्यात अनुमान पुन्हा लय बकळ खेळ चालत आहे होट्याकुऱ्यात त्यावेळेस. आता जसा चालायलाय ना तसा सारखा ते खेळ चाललेला आहे. अंतकरण वृत्ती ही सारखी त्या परिणामाला पावायला लागलेली. सारखं बघा तुम्ही, सारखं ज्ञान कसं वाहिलेलं आहे. अनेक ज्ञानाचे विषय येतो, नाना प्रकारचं ज्ञानाचे विषय. 1 मिनिटात हे ज्ञान झालं की दुसरं लगेच येतंय. रिकामं राहतीच नाही वृत्ती. ती झोपली तरच झोपली, नाहीतर सारखी नाचायलेली ती. बापाला म्हणला, आणखी जास्त म्हणजे अनेक मनुष्य त्या ठिकाणी चोरा असण्याची शक्यता आहे. ते म्हणला, बाप म्हणला, तू किती बघितलेस ते नक्की सांग मला. ते म्हणला, एक बघितलंय. म्हणला, कुठेशी बघितलंस? मला खून सांग. मग त्यानं सांगितलं, अमुक अमुक आपलं बाबळीचं धुडूप आहे ना, आणि त्याच्या नीट वाटाच्या नीट बघितलं की दिसलं बघा मला. अरे म्हणला, म्या भुजवण लावलंय ते. मग त्याला त्या ठिकाणी संशय निवृत्त झाला, आहे का नाही? पुन्हा जाऊन बघायलाय, हा, तर पुन्हा ते म्हणलं, मग बी तिथंच होतं ना, आता बी तिथंच आहे. जर माणूस असला असता तर इकडे तिकडे गेला असता. पुन्हा ते विपरीत ज्ञान झालंय, त्याची दुरुस्ती चलती. पुन्हा त्याची दुरुस्ती हे मधातच चलत आहे, त्याची दुरुस्ती हो नाही. म्हणलं, मग आपले बाबा सांगायले तेच बराबर आहे, हे भुजवणच आहे. मग त्याचा निश्चय झाला, हे भुजवणच आहे. मग त्यानं इकडं तिकडं बऱ्याच बघितलं, म्हणजे इकडं तिकडं पाहून पुन्हा अजून त्याच्याकडे बघू लागला. हा, तर मग त्याचा असा दृढ निश्चय झाला की हे भुजवणच आहे. कारण त्याच्या मनाची साक्ष त्याला पटली, बापाची साक्ष पटली, आणि प्रत्यक्ष ज्ञान सुद्धा झालं की हे भुजवणच आहे, है का नाही?
मग पुन्हा त्याला तसं विपरीत ज्ञान होईल का? हा, अहो प्रत्यक्ष तिथं जाऊन त्यानं बघितलंय, हे बुजवणच आहे. आणि त्या बुजवण्याला सुद्धा त्यानं बापानं त्याचंच आंगडं घातलं होतं, लेकाचंच. बुजवण्याला आंगडं कोणाचं होतं? त्याचंच होतं. म्हणला मोहचं आंगडं घातलं याला. तर मग त्याला दृढ किती झालं? मग तितकं दृढ झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्याला भ्रम होईल का? म्हणजे पुन्हा पुनरावृत्ती ती वृत्ती घेईल का? आहे का नाही? तसं इथं म्हणतात पुन्हा ती वृत्ती पुनरावृत्तीत होतच नाही. एकदा दृढ आत्मज्ञान झालं की पुन्हा आत्मज्ञान करून घ्यायची गरज नाही. वृत्तीचा आवृत्तीचा काही उपयोगच नाही पुन्हा. हे झाला कालचा विषय. आणखी ते म्हणतात आता जीवनमुक्ती सुखभोगार्थ, जीवनमुक्तीचं सुख भोगण्यासाठी, जीवनमुक्तीचा आनंद भोगण्यासाठी जर वृत्तीची अपेक्षा होईल, ज्ञान झाल्यावर मुक्तता प्राप्त लाभती. मुक्त, मी मुक्त आहे असा निश्चय होतो. तो मनालाच होतं. मनच मनाचा निश्चय करतं त्या मनातच की आता मला काही जन्म मरण घडत नाहीत, मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे असं ज्ञान त्याला झाल्यावर ते मनच त्याला साक्षी देतं. खरंच तू कोण आहेस? मनासंग बोलल्यावर मन बोलत आहे बरं का, पण बोलता यावं, मनासंग बोलावं यावं, आहे का नाही? एखादं यावं आमुष्या असावी, एकट्यानं यावं गावाहून सांच्या पारी 12-1च्या अंदाजात, कुठून? परगावाहून. पायानं यावं आणि एकट्याचा असावा, आहे का नाही? आणि जिथं जिथं त्याला भेव दाखविलेलं होतं, कुठं? भोकरीचं भेव, चिचाचं भेव, त्या झाडावर कोण राहतंय संध्याकाळी, विशेष करून पौर्णिमा अमावस्याला, असं जर त्याच्या चित्तामध्ये संस्कार पहिले असले आणि तिथं जर आला तर त्याला काय वाटतंय? यायचं तर नाही उतरून मायाकडं. आणि तितक्यात एखादं पाखरू कुठं खुसपटात बसलेलं असतंय, दर घामच येते ते पाखरू उठलं की. असं का? हे जे वृत्तीला तसं होतंय, हे का होतंय तसं? जर ते म्हणतात जीवनमुक्ती सुखभोगार्थ जर वृत्तीची अपेक्षा होईल तर वारंवार वेदार्थाचे चिंतन करावे. जीवनमुक्ती सुखार्थ, जीवनमुक्तीमध्ये जो आनंद मिळतो तो आनंद वृत्ती अपेक्षा करील घेण्याचा. त्या वृत्तीला वाटायले आपल्याला जीवनमुक्तीचा आनंद भोगावा, जीवनमुक्तीचा आनंद भोगावा. आता जीवनमुक्तीचा आनंद कुठे मिळतो? वृत्ती निर्विकार कुठे होते? वृत्ती आत्मकार कुठे होते? ज्या वेळेस वृत्ती आत्मकार होईल, ज्यावेळेस त्या वृत्तीतले विषय जातील, त्यावेळेस ती वृत्ती आत्मकार होईल. मग तशी वृत्ती होण्यासाठी साधन काय आहेत? सत्कर्म साधन आहे का की त्यानं वृत्ती आत्मकार होईल म्हणून? उपासना साधन आहे का वृत्ती आत्मकार होईल म्हणून? मग त्यासाठी साधन काय सांगतंय शास्त्र? श्रवण. श्रवणामध्ये वृत्ती काय होती? आत्मकार होती, है का नाही? मग श्रवणातच का होती? तर श्रवण त्याचंच असतंय. विषय काय असतो?
श्रवणामध्ये विषय दुसरा काय असतो? आता श्रवणामध्ये विषय काही बी सांगायले ते सोडून द्या. ते श्रवण बी घडत नाही आणि ते वक्तव्य बी घडत नाही. कीर्तन करणाराच होते का कीर्तन आहे का, ऐकणाराच होते का कीर्तन ऐकन आहे का? हा, अहो गांभीर्य यायला पाहिजे तिथं. हा, तिथं गोष्टी कशाच्या कराव्या लागतात? वैराग्य ज्ञानाविना गोठी न कराव्या. कीर्तनामध्ये ज्ञान आणि वैराग्य वाचून दुसरं काही सांगत नसते तर, आणि ज्ञान वैराग्य सोडून ते सगळंच सांगायला येतं. मग तिथं वृत्ती निर्विकार होईन का? आणि परमार्थात वृत्तीला निर्विकार करायचंय. त्या वृत्तीमध्ये विकार होऊ नयेत, कारण विकार झालेली वृत्ती दुःख रूपाला पावत असते. वृत्ती विकार झाले की आहे का नाही, दुःख रूपाला पावण्याला कारण काय आहे? विकार. आणि ज्या वृत्तीमध्ये विकार राहिलेच नाही ती वृत्ती दुःख रूपाला पावेल का? मग ते विकार कोठे निवृत्त करता येतात? श्रवणामध्येच, आहे का नाही? म्हणून तर म्हणतात श्रवणाचे मिशे बैसावे येवनी आणि साम्राज्य, हा, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. ते साम्राज्य, ते सुख, हा, सुखानं नांदत आहे. सुखाला सुद्धा सुखानं नांदायला सुखाची जागा लागती. सुखाला सुखानं नांदायला सुखाचीच जागा लागत ना. सुखाला नांदायला दुःखाची जागा जमन का? हा, आणि दुःखाला नांदायला सुखाची जागा लागती का? दुःखाला नांदायला दुःखालाच नांदायचे तिथं सुखाची जागा कशी जमन? हा, दुःखाला जर नांदायचं असेल तर दुःखाचंच घर पाहिजे, आणि सुखाला नांदायचं असेल तर सुखाचंच घर पाहिजे ना. मग वृत्तीला सुखरूप व्हायचं असेल तर तिला घर श्रवणच आहे. त्याच घरात ती यायला पाहिजे, आहे का नाही? म्हणून श्रवणाचे मिशे बैसावे येवनी. बैसावे येवनी म्हणजे वृत्ती तिथं येऊन स्थिर करावी, आणि त्या स्थिर वृत्तीमध्ये जे ज्ञान होतं ते आत्म्याचं होतं. कारण स्थिर वृत्ती वाचून ज्ञान होतच नाही, आणि इतर ठिकाणी वृत्ती स्थिर होतच नाही, कारण स्थिर वृत्ती होण्याचे साधनच नाहीत. तिकडं चंचल वृत्ती होण्याचे साधन आहेत. श्रवण आत्मज्ञान सोडून जिथं आत्मज्ञानाचा जयघोष चालू आहे तिथंच वृत्ती स्थिर होत असते, है का नाही? आणि दुसरे साधनच नाहीत वृत्ती स्थिर करायला. तर वृत्ती स्थिर कशी होईल? आणि वृत्ती स्थिर झाल्याशिवाय आनंद, वृत्ती स्थिर झाल्याशिवाय आनंद होतच नाही ना उत्पन्न. तिथं स्थिर वृत्तीमध्येच आनंदाची उत्पत्ती. आपण कित्येक वेळेस हा सिद्धांत बघितलाय. हा, अहो विषयामध्ये सुद्धा जो आनंद होतो का तो विषयाचा आहे का स्थिर वृत्तीचा आहे? वृत्ती स्थिर झाली म्हणून आनंद त्या ठिकाणी प्रगट झालाय, है का नाही? मग पुन्हा जर तो विषय असा वाटला की वृत्ती चंचल होती आणि मग दुःख रूपाला पावती. वृत्तीला सुखरूप होण्यासाठी स्थिर व्हावं लागेल, समाधानी राहावं लागेल. तिला विषयाची आसक्ती सोडून द्यावी लागेल. विषय मिळो अथवा न मिळो अशा वृत्तीला, अशा स्वभावाच्या वृत्तीला काय म्हणतात? स्थिर वृत्ती, है का नाही? अशी जर वृत्ती जर एखाद्याची झाली असेल श्रवणानं, मग त्याला काय म्हणा? त्या मनुष्याला मुक्त नाही तो काय म्हणावं? अशी वृत्ती ज्याची झाली तो त्याच वेळेस मुक्त झाला. पण कशातून?
मुक्त झाला तो सुटला. कशातून सुटला? त्या दुःखातून. त्या दुःखातून सुटला, आहे का नाही? मग ते प्रमाण आठवाय देतं, पण ते बुडं गावसानात त्याचे, म्हणून ते पूर्ण आहे ना. हां, वृत्ती ही स्थिर होण्यासाठी केवळ आत्मचिंतनच आहे, आणि त्याच्यातच वृत्ती स्थिर होत असते, आणि स्थिर वृत्तीमध्येच आत्म्याचं भान होतंय. स्थिर वृत्तीमध्येच तुम्ही असं पहा की जसं समजा आता हिरीत वाकून बघितलं की आपलं दिसतंय का नाही तोंड? हा, पण पाणी स्थिर असल्यावर दिसतंय का पाणी हलायल्यावर? आहे का नाही? आणि जर मागून येऊन कोणी त्याच्यात खडा टाकला, मग हल्लं पाणी, ते चंचल झालं ना ते. मग तिथं आपलं मुख दिसतंय का आपल्याला? म्हणजे स्थिर वृत्तीमध्ये आपल्याला आपलं भान, हां, तसं वृत्ती स्थिर असू द्यावी लागते. जग जरी पालतं पडलं, आता कसं आहे, उता नाही ना. आता जग कसं आहे, उता नाही. हे जरी पालतं पडलं असं, तरी पण आपल्या वृत्तीमध्ये काही बिघडेव होऊ नये इतकी वृत्ती स्थिर असावी लागते. आणि थोडं जरी वृत्ती चंचल झाली, इतकुसा खडा टाकू दे त्या पाण्यामध्ये, इतक्या मोठ्या पाण्यात, विहिरीत किती पाणी असतंय, त्याच्यात उलसाक जरी मोहरी इतका जरी खडा पडला, तरी त्या ठिकाणी ते पाणी चंचल होतंय, है का नाही? मग पाणी स्थिर आहे, हालाना झालंय. पाणी पण स्थिर आहे, हालाना झालंय, पण आपलं मुख त्याच्यात दिसाना. वृत्ती स्थिर केली हो, पण मला मुक्तीचा आनंद मिळाला. अरे तुझे अंतकरण अजूक मलिन आहे. स्थिर केलीस वृत्ती, पण अंतकरण कसं आहे? मलिन, गढूळ आहे. हां, पाणी जरी स्थिर असलं आणि जर गढूळ असलं तर दिसत आहे का तोंड? मग तसंच आहे ना, हे चित्त जे आहे हे द्रवीभूत आहे, पाण्यासारखं आहे. आणि ते चित्त मळालेलं असलं आणि वृत्ती किती बी स्थिर केली तरी भान होत नाही तिथं. म्हणून अंतकरण शुद्ध बी असावं लागतंय, म्हणजे गढूळ नसावं लागतंय. अंतकरण हां शुद्ध असावं लागतंय आणि स्थिर बी असावं लागतंय. हे दोन कामं, जर हे दोन कामं ज्यानं केले आहेत त्याला त्याच वेळेस ज्ञान होतंय. बोध केला की त्याच वेळेस ज्ञान होतंय. जसं एखादा माणूस म्हणला, ओ इकडे या ना, त्याची त्याच वेळेस वृत्ती स्थिर होती. हे हळून इकडं कुणकायला निसता, इकडं या, काहीतरी गुह्य गोष्ट हाय, ते तिथूनच स्थिर वृत्ती करून येते, काहीतरी सांगणार आहे. हा, मग तितक्या स्थिर वृत्तीनं ऐकले की त्याला, हो तो काय सांगतंय त्याच्या विषयाप्रमाणे. तुमचा शेजारी म्हणला होता राणी कायचं घ्यायचं का? हा, ते त्याला हाताला धरतंय, घरलाच नेतंय. म्हणजे किती विषय ताबडतोब पटला त्याला. हा, म्हणजे स्थिर वृत्तीमध्ये ज्ञान होतंय, पण ती वृत्ती गढूळ नसू नये, है का नाही? आता ही गढूळ नसू नये वृत्ती ही कोण्या ज्ञानाला बाधक आहे? आत्मज्ञानाला. सांसारिक ज्ञानाला थोडीच. तिथं पोषक आहे त्याला, ती पोषक आहे, है का नाही? गढूळ काम, गढूळ वृत्ती. हा, निश्चळ ज्ञान, निश्चळ वृत्ती, है का नाही? जसा विषय असेल तसं त्या ठिकाणी ते उपादान लागणार झालं, तेव्हा ते ज्ञान होईल. मग जीवनमुक्ती सुखभोगार्थ जर वृत्तीची अपेक्षा होईल तर वारंवार वेदार्थाचे चिंतन करावे. वारंवार वेदार्थाचेच करावे. आता वेदार्थाचे करावे म्हणजे नेमकं कशाचे करावे? वेदानं जो अर्थ सांगितलाय
कशाचा अर्थ, ह्या जीवाचा अर्थ, जीव कोण आहे हे जे वेदानं सांगितलंय, वेदानं अर्थ सांगितलाय जीवाचा, काय, जीव ब्रह्मरूप आहे, हा अर्थ सांगितलाय वेदार्थ. वेदाचा मुख्य अर्थ काय आहे, जीव ब्रह्मरूप आहे, हेच वेद सांगत असते. संताचं सांगायचं काय आहे, मुख्य कर्तव्य म्हणजे उद्देश काय, संत इतकं बोललेत, हे कशासाठी बोलले, इतकं शास्त्र इतकं बोलायले, कशासाठी बोलायले, जीवा तू मुक्त आहेस, ब्रह्मरूप आहेस, इतकंच सांगायचंय, दुसरं काही नाही. दुसरं काय सांगायचंय का शास्त्राला, आणि दुसरं कशाला सांगन ते काही. अर्थ इतुकाची साधीला, विठोबाशी शरण जावे आणि निष्ठ नाम घ्यावे. आता हे नाम घ्यावे, कशाचे घ्यावे नाम, निज म्हणजे स्वतः, निज म्हणजे काय, स्वतः, निष्ठ, हा ते आत्मसात करून घ्यावं. मी कोण आहे हे जाणून घ्यावं, निजनिष्ठ नाम घ्यावे. नाम ते सुटलंय ना, कसं, मी कोण आहे हे माहीत नाही ना, प्रत्येक जीवाला माहित आहे का मी कोण आहे म्हणून. आत्मा, आपण हे देहवान जे आहोत हे कोण आहेत, ते देहालाच मी म्हणायलेत का नाही, म्हणजे त्याला विपरीत ज्ञान झालंय. या देहाला मी म्हणणं म्हणजे, हा त्या भुजवण्याला चोर म्हणल्यासारखं आहे का नाही, हा मग ह्या देहालाच काय म्हणायलाय, मी म्हणायलाय, पण तो देह तो आहे का, आहे का नाही. मग हे विपरीत ज्ञान घालवण्यासाठी ह्या देहाचं अधिष्ठानाचं म्हणजे आत्म्याचं ज्ञान, आणि ते वेद सांगायला की जीवा तू देह नाहीस, त्या देहातला तू आहेस, त्या देहामधला तू आहेस, देह तू नाहीस. देह हे काळाचे आणि धन कुबेराचे. ते मनुष्याचे काय आहे, तिथं ते मनुष्याचं काय मानून बसलास तू, देहाला मी म्हणून बसलायलास, म्हणून तू ते मनुष्य नाहीस, त्या देहासहित तू नाहीस. देहाला जे अधिष्ठान आहे, हे देह ज्याच्यावर चलतो, ज्याच्यावर बोलतो, ज्याच्यावर पाहतो, ज्याच्यावर ऐकतो, ते तू आहेस. देह मी म्हटल्याच्या नंतर कान तू आहेस का, डोळे तू आहेस का, हा अरे कानानं ऐकू तुला येतंय, कानाला ऐकू येतंय का, देहाला ऐकू येतंय का, ऐकू कोणाला येतंय, आपल्याला येतंय, आणि आपण ते आहेत का, मग कुठे आहेत आपण, देहात येतं. देहात कुठं, अंतःकरणामध्ये शाबास चैतन्य आहे का नाही, जे कुटस्थ चैतन्य आहे ते म्हणजे ईश्वर चैतन्य. त्या ईश्वर चैतन्याचा म्हणजे कुटस्थ चैतन्याचा आभास अंतःकरणामध्ये पडलेला आहे, आणि ते आभासित चैतन्य, त्याच्या ठिकाणी आपलं ममत्व आपण मांडायला पाहिजे. ही सुरुवातीची प्रक्रिया आहे. आभास का आपण आहेत का, ज्याचा आभास पडलाय ते आपण येतं. भिंगात बघणारा पाहणाराचा आभास आहे, भिंगात बघणारा, भिंगात दिसायले ते, हा भिंगात जे दिसायले ते आपण आहेत का, त्या भिंगातल्याला बघणारे आपण आहेत, ते भिंगातल्याला बघणारे आपण आहेत का, भिंगात दिसायले ते आपण आहेत. आपण जेव्हा भिंगात बघून गंध लावतो, आपण आपल्याला गंध लावला का त्या भिंगातल्याला लावला, कुठे भिंगाच्या महाग हात नेऊन लावला, नाही भिंगातल्याला जर लावला म्हणायचा असेल तर म्हणायलो, तर भिंगाच्या महागा हात न्याला का भिंगाकड न्याला का आपल्या कपाळाकड न्याला,
त्या भिंगाकडे नेला तरी त्याला लागत नाही, भिंगाच्या मागून हात घातला तरी त्याला लागत नाही, हात आपल्या मस्तकाकडच जातो, है का नाही? मग भिंगातलं जे दिसायलंय ना तो आपल्या मुखाचा आभास आहे. कशात? त्या भिंगात. का म्हणून दिसायलंय भिंगात आपला आभास? म्हणजे आपलं प्रतिबिंब त्या भिंगात का म्हणून दिसायलंय? त्या भिंगात तशी शक्ती असेल ना दाखवायची. हा, मग ते भिंग कयाचं आहे? सत्वगुणाचं आहे का नाही? आणि सत्वगुणात ज्ञान होत असते, वृत्ती त्याच्यात परावर्तित होत असते. सत्वगुणात वृत्ती काय होते? परावर्तित होते. आता ही जी वृत्ती आहे हे पाहिलोत ना आपण, ही आत्मवृत्ती आहे ती, आणि ती परावर्तित व्हायली. इथं भिंग आहे मधात, अंतःकरण हे काय आहे, आणि त्याच्यातून परावर्तित व्हायली, है का नाही? आणि हे दिसायलंय, ते काय दिसायलंय? हे आपलंच रूप आहे. हे जे बाहेर दिसायले ते कोण आहेत? आपणच आहेत. आणि तेच आपण आपल्याला बघायला लागलो. जसं भिंगात आपण जर बघितलं तर आपणच आपल्याला पाहतोत का नाही, है का नाही? मग ते भिंगातलं दुसऱ्याचं एका कोणाचं रूप, है का नाही? ते आपला आभास आहे, तो आपला आभास आहे. तसं हे जे जगत आहे ब्रह्माचा, हे जग व्हायलेलं काय आहे? म्हणून तर म्हणतात आभासित जगत आहे. शास्त्र म्हणतं हे जग आभासित आहे. पण कोणाच्या आभासित आहे? हे कोणाचं प्रतिबिंब आहे? ब्रह्माचं, है का नाही? आणि मग हे कशामुळे दिसायले? भिंग कुठे आहे? भिंग कुठे आहे? भिंग ते अंतःकरण, हे अंतःकरणच. आणि ते कशाचं आहे? सत्वगुणानं बांधलेलं आहे, है का नाही? आणि त्या सत्वगुणानं हे आपणाला आपल्या कल्पनेतलं, आपल्या जगत कशातलंय? आपल्या कल्पनेतलंच आहे ना. पण याच्यावर विश्वास बसतो का? वाटतं का आपल्या कल्पनेतलं हे जगत? हा, पण रोज आपणाला त्याचा अनुभूती यायली. झोपल्यावर तुम्ही कुठलं जग बघतात? झोपल्यावर दिसत का जग? दिसतं झोपल्यावर? तुम्हाला तरी दिसतात का? झोपल्यावर जग बी दिसत नाही आणि झोपणारा बी दिसत नाही. हा, आणि जर स्वप्न चालू झालं तर त्याच्यात पुन्हा जर स्वप्न चालू झालं तर मग तिथं जग दिसत नाही का? हे दिसतंय का दुसरंच? आणि ते कोणी आणलं कुठून? स्वप्नातलं जग आपण जे बघत होत, हा, बायका, पोरं, रान, डोंगर, समुद्र, नद्या, झाडं, झुडपं, हे जे दिसते तर हे कोणी तिथं निर्माण केले? हा, कोणतरी असनच ना. आपण मग त्या कसं होईल? आपण मग त्यात काहीच होत नाही ना, पण झालंय ना. मग त्याला कारण शोधावं का नाही? आणि तेच कारण शोधण्यासाठी शास्त्राला शरण जावं लागतंय. असं कुठेच कळत नाही. ते कोण सांगन? हा, स्वप्नात हे जे दिसतंय ते कामून दिसतंय हे कोण सांगन हो? आणि आपण आपल्याला विचार केल्यावर कळत आहे का? आपण आपल्याला ते तर हसून सांगतो दुसऱ्याला. हो, मला नुसत्या बंडलाची थैली गवसली राहते, हसून सांगतो. हा, पण तुला कामून दिसली ना आता कुठे गेली हे सांगता येते का? मग ती कशी उत्पन्न झाली होती? स्वप्न कसं उत्पन्न झालं होतं? कोणी केलं होतं? हा, हे जगत कोणी उत्पन्न केलंय? तुला कसं दिसायलंय? मग दिसणं हे चांगलं आहे का वाईट आहे? स्वप्न दिसणं हे चांगलं आहे का वाईट आहे? हा, स्वप्न का चांगलंच पडत आहे का? हा, दुःखाचं बी पडत आहे. हा, मग ते दुःखाचं स्वप्न पडूच नाही म्हणून काय करावं? स्वप्न पडू नये याला इलाज काय?
असं न हो इलाज काय ना काहीतरी. एका शिष्यानं गुरुला विचारलं होतं, गुरुजी मला लयच वाईट स्वप्न पडायले तो. अहो मी आज उशाला खेटर घेतले, इळा घेतला, म्हणजे लोखंड घेतल्यावर स्वप्न पडत नाहीत. म्हणला जप केला म्या. काय काय जप सांगते तर जप केला तरी बी म्हणला गुण काय आला नाही, वाईट स्वप्न पडायचे तर पडायतले तो. काय करा तुमच्याकडं काय इलाज? म्हणले आमच्याकडं खात्रीचा इलाज आहे, पण ते हो नुसतं ऐकून भागत नाही. हा ते ऐकलेलं खावावं लागत आहे का नाही? ते अंगी बाळगावं लागत आहे. ते म्हणले सांगा तर खरी, झालं तर करू, नाही तर म्हणले तसं नाही, आधी निश्चय कर. मी ते करीनच सांगितलेलं. म्हणले स्वप्न अजिबात तुला पडणार नाही. स्वप्न कशामुळं पडते तर ते म्हणला का गुरुजी म्हणले तुला केव्हा पडते स्वप्न सांग बरं. ते म्हणलं झोपल्यावर. मग झोपू नको ना, सगळ्या 16 उपाय. पण हे तोंड दाबून बुक्याचा मार दिल्यासारखं उत्तर आहे. तोंड दाबून बुक्याचं. आता झोप घडणारच, घडायचीच नाही असं कसं होईल? झोप घ्यावीच लागेल का नाही देहाला? झोपावत लागेल ना. हा झोपावत लागेल, झोपल्याशिवाय तर गत्यंतर नाही. आणि स्वप्न तर पडू नये. मग झोपायचंय तर खरी, स्वप्न तर पडू नये असं वाटायलंय का नाही त्या माणसाला, त्या शिष्याला? नाही, झोप तर पाहिजे आणि स्वप्न तर आहे का नाही? मग मुक्तता तर पाहिजे. मुक्तता तर पाहिजे. आणि त्याचं म्हणणं काय होतं? झोप तर पाहिजे, मुक्तता तर पाहिजे, आणि स्वप्न पडू नये, दुःखाचे स्वप्न पडू नये, याच्यामध्ये दुःख होऊ नये. कशात? ह्या संसारात. हे अथवा स्वप्नच आहे, याच्यात दुःख होऊ नये. आणि झोप तर याच्यात वावरता यावं जगतात तर, कारण याच्यात वावरायचं म्हणल्यावर अज्ञानातच वावरावं लागतंय, आहे का नाही? मग ते स्वप्न घालविण्यासाठी, दुःखरूपी स्वप्न घालविण्यासाठी काय करावं लागल? झोपायला जमायचं नाही. तसं इकडं अज्ञान ठेवायला जमायचं नाही. अज्ञान काढून टाकावं लागल. अज्ञान काढणं म्हणजेच झोपी न जाणे. झोपी जाणं म्हणजेच अज्ञान बाळगी नाही, आहे का नाही? मग गुरुजी म्हणले झोपूच नको, याचा अर्थ काय समजायचा? अज्ञान ठेवू नको ना, सतत जाग राहाय, सतत ज्ञानात राहाय. ज्ञानात राहिल्यावर सतत जागेपणा राहत असतो. मग झोपल्यावर बी जागेपणा असतो का? हो, तो झोपीत सुद्धा जागाचा असतो. ते कसं शक्य आहे? झोपीत माऊलीचं उदाहरण आहे, जो जागून नींद देखे, देखणेपणा जीवी मुके. अरे माऊली म्हणतात जागेपणी सुद्धा झोपा येते, तर झोपेमध्ये काम नाही जागता येत. मग जागेपणी कसं झोपता येते? काम क्रोधाचा द्वेषाची निवृत्ती केली की तो जागाचा असतो. वैराग्यवान जो असतो का, तो काय असतो? जागाचा असतो. अज्ञान त्याचं गेलेला असतंय, तो झोपीमध्ये सुद्धा जागाचा असतो. म्हणून मुक्त पुरुषाला तुम्ही नुसतं सुख सुख म्हणा, तो आव देईल. आणि संसारी माणसाला त्याला हलवा तरी तो उठत नाही, आणि मुक्त पुरुषाला नुसतं सुख सुख. कुत्र्याला नुसतं तुम्ही खुडकून वाजवा, ते तवा तटकून उठतो आणि बघतो काय वाजलं म्हणून.
पण झोपलेला असतंय त्यावेळेस, पण तटकन उठत. का म्हणून जाग येते त्याला? ते जागच असतंय. मग कोण झोपलेला असतंय? इथं झोपणार वेगळंच आहे आणि जाग राहणार वेगळंच आहे. हा, जे कधीच झोपत नाही का ते सदा जागा असतंय. आपल्या देहातलं जे कधीच झोपत नाही ना ते सदा जागा असतंय, आणि जे केव्हाच जाग नसतंय ना ते सदा झोपलेलं असतंय. हे शरीर सदाच झोपलेलं आहे, सदाच. हा, आता आपल्याला वाटेल का आता हे जाग आहे? नाही, आपण जागेत, आपण जागेत. हे देह जागा नाही, है का नाही? मग कोण जागा असते हमेशा याच्यात? जे झोपतच नाही ते. कोण झोपत नाही? कोणाला झोप नाही? ज्याला देह नाही, जे देहवान नाही. मग कोणाला देह नाही? कोण देहवान नाही? आत्म्याला देह आहे का? अवयववान आहे का आत्मा? निरावयववान आहे. त्याला अजिबात झोप नाही, तो सतत जागा असतो. तुम्ही म्हणणार कशावरून? झोपीमध्ये झोपणारा मरतो का? मेल्यासारखा दिसत नाही का? पण मरतो का? तो जागा असतो का नाही झोपला तरी बी? म्हणजे मग कोण जागवित आहे? मरू कोण देत नाही? झोपीमध्ये आपण झोपेतून उठल्यावर झोप संपल्या उठतोत ना, म्हणजे मेलो नव्हतो झोपीत. हा, पुन्हा उठलो त्या अर्थी मेलो नव्हतो. मग मेलो नव्हतो तर काहीच जाणीत नव्हतो झोपीत. मग काही न जाणणे म्हणजेच या देहात नसणे. जाणणार कोण आहे? या देहानं जाणता येत आहे का? जाणणार कोण आहे? आत्मा आहे, आणि ते आपण आहेत. आपल्याला कळत आहे का देहाला कळत आहे का नाही? मग ऐकू कोणाला येत आहे? आपल्याला येत आहे का देहाला येत आहे? कानाला येत आहे का? नाही ना. मग कानाला ऐकू येत आहे म्हणावं, डोळ्याला बघता येत आहे म्हणावं, तर मड सुद्धा टकटक बघत आहे. त्याचे ते असं नाही केलं तर, हे असं नाही केलं तर, ते डोळे खाली नाही केले तर ते बघत आहे का नाही? हो. हा, पण त्याला दिसत आहे का? मग डोळे का बघानात का ते? पण दिसत नाही. मग दिसणारा कोण आहे? हा, आत्मा. तो सूक्ष्म देहात जो आहे, सूक्ष्म देहामध्ये जो आभासित झालेलं चैतन्य आहे तो तिथं नसतो, है का नाही? आता जागृत अवस्थेतून आपण झोपेमध्ये कशात जातो? त्या सूक्ष्मात जातोत ना, है का नाही? आणि काय काय सूक्ष्मात बी राहत नाहीत, ते कारणात जाते. तर ज्यावेळेस आपण गाढ झोपलेला असतो, स्वप्न बी नसतंय जागे पण बी नसतंय, त्यावेळेस कारणामध्ये जातो आपण, कारण देहामध्ये. 3 देह आहेत बरं का आपल्याला. आपल्याला वाटतंय आपल्याला हे एकच देह आहे का काय की? हा, 3 देह येतो. पण ह्या देहात आलो जागृतीतल्या की आपल्याला वाटतंय हेच आहे, आणि स्वप्नात गेलो की वाटतंय तेच आहे. तेव्हा याचं काय असतंय का ज्ञानीकडे देहाचं? याच्याहून सरप गेला तरी बी पुन्हा काय काही बी वाटत नाही. झोपल्यावर स्वप्न पडतेत ना. हा, मग झोपल्यावर याच्याहून सरप ह्या देहाहून गेला तरी बी काही बी वाटत नाही, है का नाही? आणि स्वप्नात तो झोका खेळालेला असतो दुसऱ्या देहात, ते सूक्ष्म देह असतो, है का नाही? आणि मग तर स्वप्न बी जर नाही पडलं आणि जागृता बी नाही आली, मग तो नसतोच का? असतो. तो कशात गेलेला आहे? कारणात गेलेला असतो, है का नाही? आणि त्या कारण देहाचा ज्यांनी निवृत्ती नाश केलाय, कारण देह ज्यानं बाधित केलाय, तो मुक्त झाला. जो ज्ञानातीत निर्मळ, द्वैतातीत निश्चळ, शिवातीत केवळ, ते मी जाण परब्रह्म. ते परब्रह्म मी आहे. कोणतं? शिवातीत केवळ. जीव बी नाही देव बी नाही.
देव कामू नये जीवामळय. जीवाचं जीवत्व गेलं की देवाचं देवत्व गेलं, आहे का नाही? नवऱ्याचं नवरत्व गेलं की बायकोचं बायकुत्व राहत नाही. बायकोचं बायकुत्व गेलं की नवऱ्याचं नवरत्व राहत नाही. हे एकूण एकावर आधारित आहेत. मग हे जीवाचं जीवत्व जोपर्यंत आहे का तोपर्यंतच देवाचं देवत्व आहे. आणि मग जीवाचं जीवत्व गेलं की मग तो जीव काय होतो? तो जीव मरतो म्हणजे ब्रह्मरूप होतो. ते जीवत्व गेलं तर बर का, आणि जर जीवत्व गेलंच नाही तर तो मरतच नाही. जीव मरतच नाही. म्हणून जीव मरत नाही म्हणजे ब्रह्मरूप होत नाही. जीव मेला तर ब्रह्मरूपच होतो. जीव मेला तर ब्रह्मरूपच होतो. ते बी मरत नाही बर का. काय व्हायलाय ते? जीव काय व्हायलाय? ब्रह्मरूप व्हायलाय ना. हा, मग काय मरत शेवटी? ते मरण जे कल्पनेमध्ये होतं का ते मरण मरत. ते मरण मरत म्हणून तर मरणाला नाव मरण आहे. हा, मरणाला का म्हणून नाव मरण आलं? ते मरत आहे म्हणून. हा, मग कोण मरत आहे? मरणच मरत आहे. मग आपण कसे येत? अमर आहेत ना. आपण कुठे मरत होत? हा, आता ह्या देहातून स्वप्नातल्या देहात गेलो तरी कुठे मरत होत? आणि स्वप्नातल्या जरी समजा देह नाही भेटला, हे बी नाही भेटला तरी कुठे मरत होत? कारणात असतोच, आहे का नाही? मग कारणात आपण जिथे असतो, कारणात मग तिन्ही अवस्थात आहेत का नाही? आपण स्थूल देहात आहोत, सूक्ष्म देहात आहोत, कारण देहात आहोत, म्हणजेच आता जागृतीमध्ये आहोत, स्वप्नातही आहोत आणि झोपेत बी आहोत. मग आपण कुठं नाहीत आणि कवा नाहीत? तिन्ही बी काळामध्ये आपण आहेतच ना. पण हे देह तिथं आहे का? आणि तो देह आता इथं आहे का? हा, आणि हे दोन्ही देह झोपीमध्ये आहेत का? मग ह्या देहाचा आणि आपला काय संबंध आहे? पण संबंध आपण मानलाय का नाही? हा, काही संबंध नसताना संबंध मानलाय का नाही? हा, सोयरा नसताना या सोयरे, हा, या पाहुणे. सोयरा नाही काय नाही, पण उगच आहे का नाही? मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद. नाही, आमचे पाहुणेत, आमचे पाहुणेत. अरे जागृतीत आहेत का स्वप्नातले आहेत? सांग ना. जागृतीत आहेत तवरच पाहुणे. स्वप्नातले स्वप्नात गेले आहेत का तू येते पाहुणे? स्वप्नात गेल्या आपलं दुसरंच जग आहे, हे जग थोडंच आहे. हा, मग तिथं इथला पाहुणा तिथं कशाचा आला? आणि तिथला पाहुणा इथं कशाचा आला? आणि तिथला झालेला व्यवहार, घेणं देणं झालेला व्यवहार जागृतीत कशाचा आला? आणि जागृतीत झालेला व्यवहार स्वप्नात कशाचा आला? हा, नाही. स्वप्नात समजा एखादा इथला माणूस स्वप्नात आला आपल्या, आणि त्याला आपण 10,000 रुपये दिले. कुठं दिले? स्वप्नात दिले. जागृतीत आल्यावर त्याला मागत होत का? त्याला ते दिलेले रात्रचे, झोपल्या दिलेले रात्रचे ते 10,000 दे ना. मग तू म्हणला होताच ना देतो. हा, ते देईन का खसकन काढून? हो धरगडी. हा, मला सहित नाही. अहो तिकडचा निकडचा काही संबंध नाही. हा, पण आपण काय करायलो? संबंध पाडायलो. काय काय गरजच नाही बरं का संबंध ठेवायची, पण संबंध ठेवायलोत का नाही? कसा? जर स्वप्नात भान्यरा आले तर मारुतीला नारळ जागृतीत फोडायलोत का नाही? काय संबंध आहे? स्वप्नात भान्यरा आल्यावर काय करतय? मग त्यानं स्वप्नातच फोडावेत ना. जागृतीत त्याचा त्याचा काही संबंध आहे का? तो त्या देहाला दिसलं होतं. हा, इथं हे दुसरा देह आहे, पण तिथलची पूर्तता ह्या देहातून कशी होईल? मग तसं म्हणावं तर
तुम्ही भाकर खाल्ली की मग पोट भरायला पाहिजे. म्या भाकर खाल्ली की तुमचं पोट भरायला पाहिजे. हा नाही स्वप्नात जेवलेलं जागृतीमध्ये भूक लागायला नाही पाहिजे ना. स्वप्नात जेवला आणि जेव आला तो म्हणतोय वाढ गो भाकर. हा ती म्हणली कवा कवा जेवला तू? आताच जेवलो. कवा? आताच जेवलो झोपेतून उठायच्या आधी. आताच जेवलो होतो पण भूक लागली. ती म्हणली झोपायच्या आधी कुठे जेवलात? म्हणला स्वप्नात जेवूच लागलो. आणि मग जाग आली तरी भूक गेली का त्याची? म्हणजे ती काढा निकाडा काही संबंध आहे का? पण संबंध पाडायलेत का नाही? हे कशामुळे संबंध पाडायले? तर अज्ञानच जायना ना. हे कळाना ना हे कुंकड कसं आहे म्हणून. सगळा गुताडेव करून ठेवलाय. इतका गुताडेव केलाय की ते गुताडा त्याला निघाच ना. हा मग कोणाला तरी म्हणावं बाबा हे गुताडा झालेला द्या ना काढून. म्हणाव ना. हा म्हणिना तर म्हणिना झाले तर गुताडा काढून द्या म्हणून. आणि स्वतः तर निघाना झालाय. मग कसा आपण मग ते निघन गुतुडा? हा आपण मग त्या कसं जन्म मरण टळण? आपण मग त्या मग जिथं ज्याला जन्म मरण टाळता येत आहे त्याच्याकडे गेल्यावर जन्म मरण टाळता येईल ना. हा पण तशी इच्छा तरी व्हायली का जन्म मरण टाळायची? ते सुद्धा विसरून गेलाय ते. आता आपण जे जन्माला आलो ते जन्म मरण टाळण्यासाठी आलो हे सुद्धा कळा नाही. एखाद्यानं काम सांगावं. आमचं येता येता दुकानावरून ही एक वस्तू आणा बरं. एखाद्यानं काम सांगावं. मग त्यावेळेस म्हणतो हो बरं 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 काय येता येता आणायला काय हरकत आहे? ते का वज आहे का काय त्याचं? आणि एकाचं काम करून येतं कोणाचं करावं? हा मनुष्य जन्माला येऊन काय करायचंय? हेच तर जरसं हा मनुष्य जन्माला येऊन हो हेच तर करायचंय. आणतो काय नाही निश्चिंत राहा. मग त्यानं सांगितलेल्या त्या वस्तूचं नाव सुद्धा त्याच्या लक्षात राहत नाही. हा सहीच येत नाही त्याला काय सांगितलंय म्हणून आपल्याला. हा बरं ते जाऊ द्या. आता त्या वस्तूची त्याला त्याच्या वस्तूमध्ये ते गेल्यामुळं त्याला त्याच्या वस्तू आणायच्या होत्या ना. त्याच्यामुळे याची वस्तू त्याला आठवा नाही. पण त्यानं सांगितलंय का हे तरी सैर हवाव ना. आपल्याला त्यानं आण म्हणून सांगितलंय. हा काय म्हणून नाही. हा कोणी सांगितलं? हा आपल्याला कोणाचं काहीतरी न्यायचंय याची तरी सैर हवाव ना. मग हा त्यानं सांगितलेली सुद्धा सही नाही आणि काय आणायचं याची तर आहे का ना. तसे जन्माला आलेले जीव आहेत. कशासाठी आलोत याची सही नाही. आता काय करायचं ह्या जन्मात येऊन याचीच सही नाही. कशासाठी आलोत? आता हे इथं आपण बाजार करायला आलोत ना. इथं बाजारला चालूत ना आपण आता इथं. मग इथं आल्यावर काय बाजार करायचा आहे पण बाजारला आलोत हेच माहीत नाही. आणि काय करायचं आहे तर ते तर नाहीच नाही. हा आता इथं काय घ्यायचंय म्हणजे कशाला आलोत? बाजार करायला. कोणचा बाजार करायचा आहे? आत्मज्ञान करून घ्यायचंय. यानं आपली थैली भरायची. ही थैली अंतःकरण ही आत्मज्ञानानं भरायची ना. आत्मज्ञानानं भरायची म्हणजे झालेला भ्रम काढून टाकायचा आहे का ना. म्हणजे भ्रम निवृत्तीनं आपली थैली भरायची. भ्रम निवृत्तीनं म्हणजे ज्ञानानं थैली भरायची. मग आता इथं आल्याच्या नंतर ज्ञान घेऊन मुक्त व्हावं ना याच्यासाठीच आलाय ना तो. हेच घेण्यासाठी आलाय ना. पण त्याची कोणाला सही आहे? पण ज्याला सही झाली तो कसा आहे? भाग्यवंत आहे. ज्याला आठवण झाली आता आपण मनुष्य देहाला आलोत आणि आता आत्मज्ञान करून घ्यायचंय मुक्त व्हायचंय तो कोण झाला? याला म्हणतात भाग्यवान. आणि ज्याला सहीच नाही हा
आपण काय यासाठी आलो ह्याचीच सही नाही. मग तो काय बाजार करील? बाजारच करणार नाही ना. आणि जरी बाजारात आलाय तर काय घेणार इथं? दुसरंच काही बी. हा, दुसरंच काही बी. बायकोला म्हणला मी जत्राला चाललो, मला 1000 रुपये दे. बायको म्हणली देते, मात्र प्रसाद आणा, देवाचा प्रसाद आणा. म्हणला जत्राला गेलो कुठे प्रसाद आणत नसतेत का? हा, आधीच ठरविल, इथं तशी सही आहे त्याला, जायचंय प्रसाद आणायचा आहे. पण 1000 रुपये घेतले आणि गेल्या गेल्या गुडगुडी घातली. याचा प्रसाद आणा. प्रसाद कशाचा आणतो? 1000ला 1000 गुडगुडी घातली. मग जे घ्यायचा होतास बायकोनं सांगितलं होतं हे घ्या, ते घेणं झालं का त्याला? मग कशाच्या नादी लागला ते? हा, तसं पुण्य सगळं आपण ह्या गुडगुडीच्या नादी लागायलो तर याच्यात घालून टाकायलो, पुन्हा संसारच करायलो, है का नाही? म्हणून विहित कर्म, निषिद्ध कर्म हे अगोदर आपल्याला काय आहेत हे समजून घ्यावं लागेल. काय करावं, काय करू नये हे दोन्ही शिकावं लागेल ना. एकच शिकायचं मत आहे का? दोन्ही शिकावं लागतंय. दोन्ही कोण सांगतंय? शास्त्र सांगतंय दोन्ही बी. आणि दोन्ही दुसरीकडे कोणी सांगत नाही, एकच सांगते. एकेरी सांगत आहे, दुहेरी सांगत नाहीत. हा, चांगलं बी सांगावं आणि वाईटही सांगावं. आणि ते दोन्ही ऐकल्यावर कळतंय खरं काय आहे का नाही. म्हणून या ठिकाणी जीवनमुक्तीला कारण हे लांबलं तर खूपच लांबायतलंय. जीवनमुक्तीला जन्मात आल्यावर जे काही साधनं लागते ते करणं महत्त्वाचं आहे का नाही. आणि एकदा जीवनमुक्ती प्राप्त झाली की पुन्हा काही करायची गरज नाही, पुनरावृत्ती करायची गरज नाही. पुनरावृत्ती, ज्याला भ्रम झालाय त्याला पुनरावृत्ती ते भ्रम काढण्यासाठी करावी लागते. पुन्हा पुन्हा साधनं भ्रम काढण्यासाठी करावी लागतात. नाहीतर पुन्हा साधनं काही करायची गरज नाही. याच देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा असं माऊलीचं ठणठणीत नाणं सांगणं. मुक्त होता येतंय याच देहामध्ये. प्रत्यक्ष मोक्ष प्रतीतीला येतो याच देहामध्ये. भोगू मुक्तीचा सोहळा. भोगू मुक्तीचा सोहळा याच देही याची डोळा भोगू. हा, हे उदार आहे का नगदी आहे? आहे का नाही. मग परमार्थ केला तर नगदी आपल्याला फरक कळाव, मुक्तता नगदी मिळाव, देव नगदी भेटाव. देव आणि कर्म उपासनेमध्ये देव कसा मिळत आहे? जरी मिळाला तरी उदार. मग उदाराचं काय खरं असतंय? हा, उदारी आली तर आली, नाहीतर है का नाही. का गांजराची पुंगी ती उदारी देणं म्हणजे है का नाही. गांजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्लं गांजर ते, त्याचं काय खरंय. टाइम बराच झालाय. आणखी उद्या आपल्याला हेच पाहावं लागणार आहे. ते विषय असा असल्यामुळं ते वृत्तीला सुद्धा भान राहत नाही. आणि विषय पुढं घेऊन चालायचं तर त्याच विषयावरती रममान राहते, है का नाही. म्हणून हात खरा पाहिला तर दोष आहे, हा खरा पाहिला तर काय आहे? दोष आहे बरं काय. हे पण सात्विक दोष आहे. हा राजस नाही आणि तामस बी नाही, हा सात्विक दोष आहे. आणि सात्विक दोष हा दोषात गणल्या जात नाही. सात्विक दोष सत्वगुण लावा अंगाला, इंचू इंगळी उतरेल. कशासाठी तो दोष घ्यालाय?
इंगळी उतरण्यासाठीच आहे ना, आहे का नाही? असो, आणखी उद्या पाहू. कुंडली कवर दे हरी विठ्ठल.